आईला जेवण वगैरे दिलं, जेवलं आणि झोपलं. तिथून बसली परत होती. इथे रेंज येते, आतमध्ये रेंज येत नाही बसले रेंज. वेलकम टू माय ब्लॉगची सुरुवात होते आपल्या चिपळे ब्रिजपासून. आता मी आईची सगळी तयारी केली, आंघोळ वगैरे हे ते घालून त्यांना निघाली बाबा आल्यावर. आता मी बसने आली आणि आता उतरले. रिक्षाने दररोजचे 30 रुपये भरपूर होते. रिक्षा 30 रुपये घेते आणि बस घेते 6 रुपये. भरपूर डिफरन्स होतो. तर चालली आता घरी, बघूया कसं. चिपळे ब्रिजला उतरवतात, आकुर्लीला थांबवत नाही बस. आणि मग तिथून पुढे परत मागे यावं लागतं मला. पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. बाबांना सांगितलं मी येते, तर बघा किती छान वाटतं ना. बाबांना सांगितलं मी येते, तोपर्यंत तुम्ही थांबा. तर ते दुकान बंद करून आता थांबले. मी गे त्याच्यानंतर दुकान ओपन करते. तर घरी जाऊन पण मला भरपूर प्रॉब्लेमच झाला एक. आज माझा उपवास आहे, सोमवार आहे, आणि मी सकाळी पोहे खाऊन घेतले. काय करणार आता, जाऊ दे. पोह्यांचं पण उपवास करेलच. आणि पाहिजे पाऊस खूप पडतो. घरी जाते, लादी वगैरे पुसायची, जेवण बनवायचे. आईला टोमॅटो सुकून येते बनवून, आणि मग हे करते. रात्रीचं जेवण पण बनवून ठेवायचं, कारण का दिनेश मग आल्यावर थकून जातो. परत काय करणार. सकाळी त्याने खिचडी बनवून नेलं असेल, आता मी जेवण बनवेल दोघांसाठी, गॅससाठी, त्यासाठी. आणि मग मी निघेल. मला पण घेईल उपवासाला, नाहीतर मी तिथे जेवेल काहीतरी. आईला सूप बनवून घेईल. छोटं पिल्लू चालेल एवढ्या पावसात पण. पाणी पडलं वाटतं कॅमेऱ्यावरती म्हणजे. जाऊ दे. हॉस्पिटल मधलं काय जास्त दाखवत नाही. मी कालच केली. मला पुढे जाऊन माझ्या चॅनेलला प्रॉब्लेम होतो काय, त्यासाठी मी दाखवत नाहीये. आणि मी कोणा म्हणजे नियमभंग करत नाहीये, त्यामुळे मला परमिशन घेतली पाहिजे. भात आलाय दाखव, मध्ये मध्ये आलाय. शेती लावली वाटते, नंतर छान वाटते. तर एवढं मस्त वाटतं ना. बघ पाऊस, रिमझिम पाऊस धारा. झाड किती खाली आलं ना, पडा बिडाची फांदी. कापलं नाहीये. दुपारचे वाजलेत 11:45 आणि मी 9:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलेली. आंघोळ वगैरे केली, दात पुसली, घर स्वच्छ केलं. एवढं घाण करून ठेवलेलं घर, सगळं उचललं, सगळा पसारा उचलला. हा थोडासा आहे, मला घेऊन जायचंय. लादी पुसून सगळं क्लीन करून बघा. गॅस वगैरे एवढं स्वच्छ, एवढं क्लीन आल्याबरोबर मला घासायला लागलं ना भरपूर आता बाबा. आणि मग त्याच्यातच मी आता मशीन लावली आणि हे सगळं पीठ मळून घेतलं. आता भाजी टाकते. एक साईडला तर वरणाला फोडणी द्यायची, आणि वरण भाताचा कुकर लावला. ह्याच्यातच टोमॅटो आणि पेस्ट लावलं. आता पेस्ट नंतर तुपाची फोडणी देईल. आणि आता हे वरण होतं एक साईडला. आता संध्याकाळचं दिनेशचं स्वयंपाक म्हणजे जेवण, यशचं दिनेशचं, आणि आईला घेऊन जायचंय सूप, पेस्ट, जरा वरण आणि भात नेते. आता भाजी करते. ही रानटी भाजी आपली पावसाळ्यात येते, मला माहिती होतं नाव काय, पण मी घेतलेली. आता तीच भाजी करते. पीठ मळून ठेवलं, चपात्या करायच्या. आणखी दिनेशने शॉर्टकट मध्ये पूजा केलेली, पूजा करायची. तर हे सगळं करायचंय, घ्यायचंय, आणि परत हॉस्पिटलला जायचंय. उद्या परत सकाळी यायचं आणि परत तेच काम. म्हणजे आता आईला डिस्चार्ज देईपर्यंत आपल्या घरातलं माणूस आहे, आपल्यालाच करायला पाहिजे. आपण लोकांवरती डिपेंड राहून चालणार नाही, कारण का आपल्या घरातले, मी कोणावर असं, माझ्या घरातलं माणूस आहे म्हणून मी कोणावर हे नाही राहणार की हे करेल ते करेल म्हणून, अजिबात नाही. कारण का माझ्या आईच्या वेळेस पण मी कोणावर नव्हती डिपेंड राहिलेली, तेव्हा पण मी केलं.
मी कधी म्हणजे कोणाला फोर्स नाही केला, नाही तुम्हीच राहा किंवा तुम्हीच करा, हे नाही. कारण का जेवढं माझ्या माणसांचं माझ्या हातून होईल ना, तेवढं मला चांगलं वाटतं. आणि खरंच ती गोष्ट खरंच आहे. तुम्हाला म्हणजे असं मला कुठलं माझा मोठेपणा नाही करायचंय, पण मला एकच माहितीये तर जेवढं जेवढं माझ्या माणसांचं माझ्या हातून होईल ना, तेवढं मला चांगलं वाटतं. त्याच्यासाठी मी कुठलं कॉम्प्रोमाइज करणार नाही कोणासाठी, किंवा मी काय करणार नाही. काल वाटलेलं तर दिनेशला सरळ मी सुट्टी घ्यायला सांगितलेलं. जेवढं आमच्या हातून स्वतःच्या हातून आपल्या माणसाचं होईल तेवढं चांगलं आहे. पण त्याने सुट्टी घेतली, पण आता त्याला सुट्टीचं नाहीये. म्हटलं बाबा तू नको सुट्टी, माझं मी मॅनेज करेन. आता बाबांना सांगितलं तर तुम्ही बसा हॉस्पिटलमध्ये, मी येईपर्यंत. मग मी येते, इथे स्वयंपाक वगैरे करेल, घेऊन जाईल. मग बाबा जातील मग त्यांच्या दुकानावरती, आणि मी तिथे राहील रात्रभर. आणि मग सकाळी लवकर बाबा आले तर पुन्हा निघून येईल. असं सगळं चालणार आहे आता डिस्चार्ज होईपर्यंत. आता आहेच तब्येत चांगली आहे त्यांची. आज मस्त वगैरे त्यांना छानपैकी आंघोळ घातली, मस्त फ्रेश केलं. त्या पण खुश होत्या. जरा मस्त गाऊन वगैरे नवीन दिला, म्हणजे नवीन होता त्याने घेतला, दिला त्यांना, क्लीन केलं, त्यांना बसवला, नाश्ता दिला. आणि एक झालं माझा उपवास, मला लक्षातच नाही, मी त्यांच्यासाठी पोहे आणलेले, त्यांना एवढे जात नाही म्हणून मी पण खाल्ले, त्यांनी पण खाल्ले. चहा घेतला. बरं ठीक आहे, मी आली आता घरी. फक्त दिनेशने शॉर्टकटमध्ये पूजा केलेली, बाकी काहीच नव्हतं केलेलं. उरलेला भात होता तो फोडणीला घेऊन गेला. आता मी त्यालाही नाही काय बोलू शकत, कारण का तोही काल दिवसभर हॉस्पिटलला होता त्याच्यामुळे. तर आता मी सगळं करते स्वयंपाक आणि आता निघते. ओके, बघूया आपण पुढे काय होते ते. टोमॅटो सूप आहे हे, मस्त. आणि ही पेस्ट बनवली, भाजी, आणि हे वरण. हे सगळं घेऊन जातो. टोमॅटो शिजले का? शिजले. पीठ मळायचे आता, मग आपलं चपात्या करायचे. टाइम कुठे चालला काही समजतच नाहीये. चला हे भरून मला डबे पण भरावे लागतील सर. ते थंड होईल मग भरेल डबे वगैरे. ठेवते इथे बाहेर जर फॅन खाली. कपडे पण होईल आता. त्याला आता कसं सूप पेज हे जरा बरं पडेल. आणि वरण भात पण जरा मिळणार आहे, म्हणजे कसं सूप प्यायल्याच्या नंतर त्याच्यात पेज आहे, सगळं थंड करत ठेवते आता इथे. आणि मग आधी चपात्या करायला घेते. डब्बा नाही तर हे तुपाच आहे, ह्याच्यात तुपच आहे, तर ह्याच्यातच आता पेज भरते थंड झालं, म्हणजे तूप त्याला लागेल, वेस्ट पण नाही जाणार. डबेच नाही आहेत सगळं भरायला. थोडं येतात आता भरून. ह्या डब्यामध्ये सूप भरते, त्याच्यात पेज भरते. ह्याच्यामध्ये वरण भात जरा असं त्यांना भरते. आणि माझ्यासाठी भाजी दुसऱ्या डब्यात भरते. मी फक्त भाजीच घेणार आहे माझ्यासाठी. तिकडे जाऊन मग मला सगळं असतं, वरण भात वगैरे सगळं ते घेते. चला चपात्या करते. 11:30 वाजले झाले. वरण भाताचं घेतलं, आई बोले एकत्र छान. चपाती घेतली, भाजी घेतली, सूप घेतले, टोमॅटो सूप आणि पेज. तुपाचा डबा होता म्हणून ह्याच्यात घेतला. हे सगळं भरते. आणि हा आमरसाचं राहिलं, त्यांना त्या मला काल बोलत होत्या त्यांना खूप आवडतं, तर हे एक आमरस त्यांच्या पुरतंच, त्यांना थोडंसं चव. तर हे सगळं आता घेऊन जाते. झाले हे. आता थोडी भांडी घासते. चपात्या केली, भाजी केली, वरण भात हे लोक आणलं, यशला दिनेशला. आणि आता हे भरलं. आता बॅग पॅक करते आणि थोडी देवाची पूजा करते, थोडंसं जप करते. जप केला नाही, वाजले 12 वाजून गेलं. 12 वाजून गेलं, 12:05 झाले. तर 1:30 वाजेपर्यंत जाईल. पाहिजे टिफिन घेऊन चालली आहे मी. चालते आता, बघते रिक्षा टिफिन होतो. आईला जेवण वगैरे दिलं, जेवलं आणि झोपलं. तिथून बसली वगैरे व्हिडिओ एडिट करत होते. इथे रेंज येते, आतमध्ये रेंज येत नाही.